दोन होड्यांना एकत्र जोडायचं, त्याची सांगड घालायची आणि त्यावर ऐतिहासिक आणि पौराणिक चित्ररथांची आकर्षक मांडणी करायची आणि आपल्या कलेचा आविष्कार सादर करायचा. गोव्यात 7 दिवसाच्या गणरायाचं हे असं अनोखं विसर्जन केलं जातं. ही अनोखी आणि जुनी पोर्तुगीजकालीन पद्धत म्हणजे कुंभारजुवे आणि माशेलचा सांगोडोत्सव. आपली ही प्रथा माशेल आणि कुंभारजुवेवासियांनी आजही अत्यंत भक्तिभावानं जपली आहे. वर्षानुवर्ष ह्या परंपरेत नवे बदल होत असून आता सांगडांची संख्या वाढते आहे आणि पौराणिक देखाव्यांबरोबर नवे फॅन्सी देखावेही आता सादर होऊ लागले आहेत. गोव्यातल्या पणजीपासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माशेल आणि कुंभारजुवे गावच्या मांडवी नदीमध्ये हा अनोखा सोहळा काल पार पडला. या सोहळ्यात लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सहभागी कलाकार पाहायला मिळाले. हे सगळं बघताना खूप बरं वाटतं की ह्या गावातले जे तरुण आहेत, जे आपले वडीलधारी माणूस आहेत, त्यांचा आशीर्वाद तर आहेच, पण जे तरुण आहेत त्यांचा सहभाग प्रत्येक उत्सवात असतो. आणि आजची जी गरज आहे, काळाची गरज आहे, कारण जे युवक करू शकतात, युवा वर्ग करू शकतो, ते अजून कोणी करू शकत. आणि मला वाटतं की आज युवानी जर ठरवलं की आपण संस्कृती ही जपायची आहे आणि हा उत्सव, जे काही उत्सव असो, ते पुढे घेऊन जायचे आहेत. सांगोड म्हणजे आता हा जो कुंभारजुवा आणि हा बेल्ट आहे तो बेसिकली हा कोस्टल बेल्ट आहे. कोस्टल म्हणजे खाडी आहेत आणि ही खूप पूर्वजांची म्हणजे खूप त्यांनी एक परंपरा हे करून ठेवली आहे की आपण विसर्जन करायचं गणपतीचं, तर ते कसं करायचं, तर आपण ज्या कम्फर्ट झोनमध्ये आहोत त्या ह्याच्यात जाऊन करायचं. म्हणजे ते करताना आपण त्याच्यात अजून इनोव्हेटिव्ह काय करू शकतो, तर ते सांगोड करू शकतो. कारण आपला व्यवसायच तो आहे. मुळे आपण कुठच्या समाज, आपण मच्छीमार समाजात आहोत, आपण अजून ह्या भागात आपण काय व्यवसाय करतो, ह्याच्याशी संलग्न होऊन काय आपण करू शकतो ते बघून मला वाटतं जे पूर्वज आहेत त्यांनी असं काहीतरी मनात विचार आणला असेल आणि त्यामुळे आज हा एवढा मोठा सांगोड उत्सव मला बघायला मिळतोय. यावेळी नदी किनारी सांगोडोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कुंभारजुवे नदीच्या पात्रात साजरा होणारा सांगोडोत्सव म्हणजे माशेल आणि कुंभारजुवेच नव्हे, तर गोव्यातल्या तरुण तरुणींना, आबालवृद्धांना मौज मजा आणि आनंदाची पर्वणी असते. आयचो दिसाक आमचो गणपती विसर्जन असता 7 दिसांचो, तर सगळे आमचे कलाकार जे कुंभारजुवा आमी कलाकाराची खाण म्हणटा, अख्ख्या गोंयभर अशी खाण खंयच ना ज्या कलाकाराची. बारीक म्हण, माणकुले म्हण, व्हडले म्हण, सगळे हितून कलान भाग घेता. कितलेशेच चित्ररथ दाखयता, कितलेशेच कितें कितें डिफरंट हे दाखयता, कारण पळोवन खूप उमेद येता आणि तांकां आमी खूप तेंको दिवंक जाय. आमी म्हाका दिसता कुंभारजुवा मतदारसंघ आणि आमचो कुंभारजुवा हे आमी टॉपार अख्ख्या गोंयभर आसतलेच आणि म्हाका अशी खात्री आहा की आमी आसाय बी. तर तांकां आमी हो राज्य पातळीर जो दर्जा दिवंक जाय तांकां. सांगोड हो येता त्या फुडल्या सांगडा पर्यंत हांव तांकां हो राज्य पातळीचेर दर्जा दिवपाचो हांव म्हाजो जाता तितलो प्रयत्न करतलो. त्याच बरोबर आख्या गोंयभराक हांव मॅसेज एक दिवंक सोदता. तांकां आयज तुमी पळयलां आसतलें जवळ जवळ 10,000च्या वयर लोक आसा. एक इतलो पावस झडटा तरी सुद्दां हो सांगडाचो जे आमचो हो प्रोग्राम आसा हे पळोवपाचें कशेंच हालना. लोक भिजले थंय, पावसान अक्षरशः भिजले, पण तरी सुद्दां लोक वचना हेचो आनंद घेता. म्हणजे तुम्ही पळया आमची देवीची, आमची गणपती बाप्पाची आणि आमच्या कुंभारजुवेकाराची कितली हेजेर सारकी भक्ती आहा, कितले सारखे आपले हे करून ते लोक हांगा पळयता. खरें आमकां भरपूर आनंद येता. आणि आमची पंचायतीची टीम, फूल टीम, तशेंच आमचे देवस्थानाची शांतादुर्गेची जी आमची टीम आसा तेंचे हांव धन्यवाद म्हणटा, पंचायतीचे धन्यवाद म्हणटा. खरोखरच आमकां आनंद येता आणि ह्याच्या फुडल्या पावटी तुमकां हेच्यानी बरो चित्ररथ आनी पळोवपाक मेळटलो अशें म्हणून हांव आज बाळगता.
गणेश चतुर्थीचा 7वा दिवस हा माशेल आणि कुंभार जुवेचा सांगोडचा म्हणजेच नौका विहाराचा एक अविस्मरणीय दिवस असतो. कुंभार जुवे गावची ग्रामदेवी श्री शांतादुर्गा कुंभार जुवेकरांच्या गणपती विसर्जनाचा दिवस असल्यामुळं संपूर्ण गावच या उत्सवात सहभागी होतो. सांगोड उत्सवाची परंपरा फार पूर्वीपासून आहे. पोर्तुगीज काळापासून ही सुरू आहे. श्री शांतादुर्गेचा एकमेव केशरी रंगाचा गणपती हा 7 दिवस देवस्थानात पूजला जातो. 7व्या दिवशी संध्याकाळी 3:30-4 वाजण्याच्या सुमारास वाजत गाजत फटाक्यांच्या आवाजात मखरात बसवून त्या मूर्तीची मंदिरापासून तारीवाड्यापर्यंत मिरवणूक काढली जाते. त्यानंतर या सांगोड उत्सवाला सुरुवात होते. नदीच्या पात्रातून हे आकर्षक सांगोड म्हणजेच चित्ररथ 5 फेऱ्या मारतात. यंदा झालेल्या सांगोडोत्सवात जवळपास 18 ते 20 ग्रुपनी सहभाग घेतला होता. अलीकडे शांतादुर्गेच्या सांगोडबरोबर कुंभार जुवे आणि माशेल तारीवाड्यावरचे वेगवेगळे क्लब, सांस्कृतिक संस्था लहान सांगोड तयार करून त्यांच्यावर वेगवेगळे ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक विषयावरील आकर्षक चित्ररथ सादर करतात. सांगडाचें सांगपाचें म्हटल्यार सांगडाक हो देवी पावपाचो देवी पावपाच्या उद्देशान हो सांगड तयार केल्लो आहा. देवीचो गणपती पावपाक देवीचो गणपती पावन मागीर सांगडाची हे तयारी केल्ली आहा. जाल्यार सांगडाचे 4 हे सवंगां आसता. एक रिद्धी सिद्धी, उतना, बेताळ आनी शंकासूर. सो ही पयलीं सांगडाक ही सवंगां करताले. अशी सांगडा वांगडा एक सवंगां जाताली. ही सवंगां मागीर सगळे लोक पळोवंक सवंगां स्पेशल येताले आनी ती पारंपारीक आतां हितून अशें मॉडिफाय जाल्ल्या आनी आतां भुरगे हेजेर फ्लोट करता. म्हणजे आतां रस्ते शिगम्याक कशें फ्लोट जाता तशें आतां हे फ्लोट जाल्ले आहा. सगळे उमेदीत करता आनी आमी पंचायत एका सारके स्पेशल हे करून पंचायत भरपूर एफर्ट घेवन हे काम करता ऑर्गनायज करपा खातीर. सो आमकां हेका भरपूर त्रास जाता कित्याक आमकां प्रायजां हे करून डोनेशन घेवन प्रायजां करची पडटा तयार. आनी आमकां आमचो MLA मेळ्ळा, तेणी भरपूर हेल्प केला. तशेंच डेक्कन फार्म केमिकल्स ही कंपनी आहा, डेक्कन फार्म केमिकल्स, तेणी आमकां हेल्प केलो ह्या सांगडाच्या हेका. आनी लोकांची उमेद वाडयल्ली आहा प्रायजां दिवन. कुंभार जुवेचा सांगोडोत्सव हा आगळा वेगळा असून गोवाभर प्रसिद्ध आहे. इथं कलाकारांची खाण आहे. अप्रतिम कलेद्वारे लोकांना आनंद देणारा हा सांगोडोत्सव पुढच्या वर्षी शासनातर्फे राज्यस्तरावर साजरा करण्याचा प्रयत्न देखील इथं केला जाणार आहे.